नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण साती आसरा ह्या 7 अप्सरांची कथा जाणून घेणार आहोत. कथा साती आसरांची. त्यावेळी इंद्र हा त्यांचा देवांचा राजा नव्हता, पण त्याला महाल होता, खूप मोठा होता. त्याची सेवा करण्यासाठी 7 दास्याही होत्या. त्या सर्वजणी एकापेक्षा एक सुंदर आणि देखण्या होत्या. सगळ्यात सुंदर होती ती कमळावती. कमळाच्या फुलासारखी जांभळी गुलाबी रंगाची. दिवसभर त्या इंद्राची सेवा करण्यात त्या इंद्राच्या हातपाय दाबायच्या, तर कोणी नाचकाम करायचं, तर कोणी गाणं म्हणायचं, कोणी वाद्यकाम करायचं. तशातच इंद्राला डुलकीही लागून जायची आणि जाग आली त्याच्या मनात विचार उसळून आला. वर येत होता तो म्हणजे इंद्र विचार करत होता की आपल्या ह्या 7 अप्सरा एकापेक्षा एक सुंदर आहेत, सगळ्यात कलेत निपुण आहेत, तर त्यांच्या ह्या कलेचा राजकारणासाठी काहीतरी फायदा करून घ्यायला हवा. घेतला बरं फायदा करून त्या इंद्राने लबाडने घेतलाच. तर बघा कोणी त्याच्या डोक्यात काहीतरी विचार आला आणि त्याने कमळावतीला हाक मारली तशी कमळावती लगेच दुडू तिथे त्याच्या पायाजवळ येऊन उभी राहिली आणि इंद्राला म्हणाली, बोला प्रभू, काय आज्ञा आहे आपली काय सेवा करू. तेव्हा इंद्र तिला म्हणाला, कमळावती, तुम्ही सर्व अप्सरा एकापेक्षा एक सुंदर, प्रत्येक कलेत निपुण, तुम्ही असा खेळ उभा करा की बघणारा भान हरपून गेला पाहिजे. तुमचा खेळ बघण्यासाठी मी सर्व देवांना म्हणजे 33 कोटी देवांना बोलवणार आहे आणि इच्छा तुमच्या मनात जो खेळ असेल तो करा. यावर कमळावती म्हणाली, होय प्रभू, आम्ही इंद्रायणी आहोत. तुमच्या नावाला जागेल अशीच गोष्ट आम्ही करू आणि तुमच्या नावाला गालबोटे लागू देणार नाही असा कार्यक्रम करतो की नाही बघाच. सगळे देवगण इंद्रपुरीतून बाहेर पडायला नकोच म्हणतील. तुम्ही आमच्या साथीला आहात ना, एक तबला वादक तेवढा द्या आणि 4 दिवसांनी आम्ही हा खुशाल बेत देवांपुढे मांडू. आणि सर्व देवांना बोलवणं पाठवलं. कमळावती अगदी निर्धास्त म्हणाली. कमळावतीने असं आश्वासन दिलं होतं इंद्राला की तुम्हाला आनंदी करून टाकू. त्याने आपला आवडता तबलाजी बोलवून घेतला, त्याला सर्व समजावून सांगितले. त्या तबलाजीच्या बोटांमध्ये जणू काही जादूच. तबल्यावरती जेव्हा बोटं त्याची फिरायची तेव्हा लागलीच तबला जणू बोलू लागायचा. आता सर्वच तयारी सुरू झाली. महालामध्ये चाळांचे घुंगरांचे आवाज छमछम छमछम छान वाजू लागले. गोड गाळ्यांच्या आवाजातनं बाहेर असे सुंदर स्वरांचा लकेट काळजाला भिडू लागला. महाल जणू बोलू लागला. इंद्रपुरी त्यामुळे डोलू लागली. आता फक्त देव बोलवायची इतकीच बाकी राहिली. अप्सरांनी इंद्राच्या मनात काय चालले होतं पण त्यांना माहिती नव्हतं. इंद्राच्या डोक्यात मात्र वेगळाच खेळ सुरू होता. त्याला सर्व 33 कोटी देवांचा राजा होऊन बसायचं होतं. त्याने 33 कोटी देवांना आमंत्रण दिले. सगळे देव तिथे हजर झाले. इंद्राचा दरबार भरला. कमळावती आणि तिच्या जोडीच्या अप्सरा सर्वांना मंत्रमुक्त करतील असं रात्रभर कार्यक्रम केला आणि रात्र कधी संपली सकाळ केव्हा झाली हे देवतांना कळलेसुद्धा नाही. त्या 7 अप्सरांनी कलाकुसरी सर्व काही दाखवून देव मोहितच केले जणू. कमळावती नाचून दमली होती. सकाळ झाली तसा इंद्राने सगळ्या देवांना तिथून जाण्यास सांगितले, पण देव मात्र तिथून जाण्यास तयार नव्हते. ते म्हणाले, आम्हाला अजूनही कला पाहायची आहे. तेव्हा इंद्राने त्यांना सांगितले, तुम्हाला सर्व कार्यक्रम बघायचा असेल तर 5 दिवस संपूर्ण कार्यक्रम बघावं लागेल. तुम्ही मधून जाऊ शकणार नाही. सर्व देव त्याच्यासाठी तयार झाले. पुन्हा सायंकाळी कार्यक्रम सुरू झाला. रात्रभर त्या अप्सरा नाचून गाऊन दमू लागल्या, पण देवांचे मात्र समाधानच होत नव्हते. 4 दिवस झाले तरी देव घरी जायला तयार नव्हते. देवांच्या बायका काळजीत पडल्या. एकामेकींकडे चौकशी करू लागल्या. कुणाचेच देव घरी आले नाही. तेवढ्यात सगळ्या स्वर्गाची खबर देणारा नारद मुनी तिथे पोहोचला. सगळ्या देवपत्नी त्याच्या भोवती जमून म्हणू लागल्या. नारदांना नानाविधी प्रश्न विचारू लागल्या. तेव्हा नारद म्हणाले, सर्व देव सुखरूप आहे, कुठल्याही मोहिमेवर गेलेले नाही. 7 अप्सरांच्या विळख्यात ते अडकलेले आहे. त्यांचा नाथ गाण्याने वेड झालेले आहे. त्यामुळे सर्व घरांची आठवण विसरून ते सर्व
देवपत्नी विसरून, सगळं विसरून त्या बसल्या आहे इंद्राच्या दरबारी. आता झालंच, सर्वांच्या यातनं बायका आता संतापल्या. याच्यातनं मार्ग काय काढावा म्हणून विनंती करू लागल्या. सर्वांनी यातून बाहेर काढावे म्हणून नारदांनी त्यांना सांगितले, देवींनो, तुम्ही सर्व शक्ती एकत्र करा. त्या 7 अप्सरा रोज रांजणडोहात जलक्रीडा करायला येतात. आजही येतील. तेव्हा त्यांच्याबरोबर इंद्राचा एक तबलाजी असतो ना, तुम्ही त्याची शक्ती त्या तबलाजीवर सोडा आणि त्याच्या मनात कली सोडा, मोह उत्पन्न करा, म्हणजे मग पुढचं काम आपोआप होईल. नारद मुनींनी अशा प्रकारे सर्व देवींना मार्ग दाखवला. तेव्हा त्या आनंदित झाल्या. त्यांनी आपली सर्व शक्ती गोळा करून त्याच्या एका गोळा तबलाजीवर सोडला. तबलाजी बिचारा त्या 7 अप्सरांच्या भावासारखा होता. 7 अप्सरा रांजणडोहात जलक्रीडा करायला गेल्या. तेव्हा नदीच्या अलीकडच्या बाजूला आंघोळ करायला त्यांना बघून बिचाऱ्याच्या मनात कधीही पाप आलं नव्हतं. पण आज इंद्रदेवाच्या वागणं त्याला खटकलं होतं. इंद्राने कमलावतीला सांगितलं होतं, कमलावती, तुम्ही जर ही कामगिरी करून दाखवली तर इंद्राचा निम्मा महाल तुमच्या हवाली होईल. शिवाय तुम्हाला बक्षीस म्हणून तो दिला जाईल. इंद्राच्या या बोलण्याने 7 अप्सरा आनंदी झाल्या. तबलाजींना मात्र इंद्राने कसलंही बक्षीस ठेवलं नव्हतं. देवीच्या शक्तीचा गोळा तबलाजीवर उधळला तसा त्याच्या मनात कली शिरला. स्वार्थाने तो आंधळा झाला. कलेचा गर्व उफाळून आला. आपल्याशिवाय कार्यक्रम होऊ शकत नाही. आता आपण कमलावतीला वचन मागून घेऊया. मग त्याने मनात विचार केला आणि 7 अप्सरा रांजणडोहात जलक्रीडा करण्यात दंग होत्या. काठावर त्यांच्या साड्या दागदागिने होते. एक अप्सरा पाण्यातून उठून बाहेर आली. ते तेव्हा तिला तिचे कपडे दिसेना. तिने कमलावतीला हाक मारली. सगळ्यांचेच कपडे तिथे नव्हते. तेवढा मैनावतीला झाडावर कपडे घेऊन बसलेला तबलाजी दिसला. तेव्हा कमलावतीने त्याला सांगितले, भाऊ, तू आमच्या भावासारखा आहेस ना. इतके दिवस तू आमच्यासोबत चांगला वागलास आणि आज मनात असलं भलतंसलतं काय आले. पटकन कपडे द्या. आज शेवटचा दिवस आहे एकतर आजचा कार्यक्रमाचा. इंद्र आपल्याला बक्षीस देणार आहे. उगीच कार्यक्रमात खोळंबा करू नकोस. तेव्हा तबलाजी म्हणाला, बक्षीस ते तर तुम्हाला मिळणार, मला काय. मी जे मागेल ते मला देणार आहेत का तुम्ही, तरच मी कपडे देईल. नाहीतर तशाच कार्यक्रमाला जा. तू जे मागशील ते आम्ही देऊ, पण तू अगोदर कपडे तर दे, असं कमलावतीने केविलवाणीपणाने म्हणाले. तेव्हा तबलाजी म्हणाला, असं बोलून चालणार नाही. उद्या पाण्यात उभी आहे, म्हणजे उभ्या पाण्यात तू उभी आहेस. शाप घेऊन लागेल. कमलावतीने पाण्यात हात घेतला आणि पाणी हातात घेऊन सांगितले, वचन देते, तू जे मागशील ते देईल, तुला देणार. पण तिचे असं म्हणण्याच्या आधीच पांढरं शुभ्र पाणी काळं झालं. ते पाहून कपडे नेसून अप्सरा लगबगीने चालू लागल्या होत्या. तबलाजीने त्यांची वाट अडवली. थांब कमलावती, तू वचन दिलं आहेस ना. तू तर वचनाला फिरलीस तर हे पाणी तुला पिता येणार नाही. या पाण्याने आंघोळ करता येणार नाही. पाण्याचा तुला कसलाही उपयोग करता येणार नाही. आजचा कार्यक्रम झाला की तू माझी व्हावी लागेल, हीच माझी मागणी. तुझ्यासाठी तुला मी पूर्ण करावती लागेल. तुला या गंगा आईची शपथ. तबलाजीने घातली. तबलाजीचं बोलणं ऐकून कमलावतीला धक्का बसला. ती निमूटपणे चालू लागली. सगळ्यांनी इंद्रदेवांना दिलेले पंख चढविले. तिकडेच इंद्रदेव मात्र सर्व अप्सरांची वाट बघत चिंताकांत होता. सर्व देव ताटखळले होते. आज 5वा दिवस. अप्सरांचे नाचगाणे बघण्यासाठी सगळेच आतुर झाले. तबलाजीनी नजर मात्र कमलावतीवर होती. खेळली होती ती. इंद्र उभा सुरू झाला. कमलावती आणि तिच्या अप्सरांचा ताल धरला. सुरांचा सुरेल लडी उलगडू लागल्या. घुंगरांची छनछन, तबलेच्या त्यातून निघणारे बोल. त्या तबलाजीच्या बोटामध्ये तर जादूच होती. कमलावती ते सर्व बघून थक्क होती.
कमलावतीचे सुंदर रूप पाहून नृत्य सादर करताना देवसुद्धा मंत्रमुग्ध होते. नजरा कमलावतीवरती होत्या. एक गिरकी घेऊन तिने तबलाजीकडे नजर फेकली आणि त्यातच घात झाला. तबलाजीच्या विषयी तिच्या मनात प्रेमाचे कारंजे फुटले. त्याच्याविषयी प्रीती निर्माण झाली. तबलाजीच्या नजरेत तिची नजर अडकली. पावलं अडखळली, चुकू लागल्या. सगळ्या देवांची नजर तिच्या आणि तिच्या नजर तबलाजीवर होती. तबलाजी आपल्या जन्माचा जोडीदार होईल. इंद्राने आपल्याला दिलेल्या महालामध्ये आपल्या दोघांचा संसार फुलू लागेल. उद्याच या आशया स्वप्नात मी मग्न झाली. विसरून गेली सगळे देव तिच्याकडे बघत आहे. एकाच नजरेने बघत तिने मात्र उभी म्हणजे देवांची पूर्ण सभाच उधळून टाकली. नाचता नाचता ती मग्न झाली. तिच्या दंडाला चिमटा काढत कमलावतीची स्वप्नातून बाहेर तिला एका अप्सरेने आणले. अप्सराच्या जोडीने ताल धरायला गेली, पण तिचा पाय पुन्हा जोरात आपटला आणि चाळ तुटून घुंगरू चौफेर पसरून गेले. तबलाजीसुद्धा कमलावतीच्या स्वप्नात हरपला होता. बोटांचा ठेका वारंवार चुकत होता. भांबावून गेलेल्या तबलाजीचा जोराचा हात तबल्यावरती पडला तसा तो तबला फुटला. सगळ्या कार्यक्रमाचा बट्ट्याबोळ झाला. देवांच्या मस्तकातील धुंदी क्षात उतरली. देव तडकन उभे राहिले आणि तसेच प्रेम चाळे बघण्यासाठी आम्ही इथे मौल्यवान वेळ घालवायला आलो का, असं म्हणत इंद्रावरती सगळ्या देवांनी वाईट बोल लावले. इंद्राने स्वर्गाचे हे वाईट अमंगळ आणले असं म्हणत इंद्रावर सगळ्यांनी खरं तर बोटच उघडलं. 7 अप्सरा इंद्रालाच लखलाभ होत असे म्हणत संतापलेले सर्व देव आपापल्या महली निघून गेले. इंद्राचा मात्र सर्व खेळ बिघडला. त्याने विचार केला ते सर्वच बिघडलं. तसंच राहिलं. तो क्रोधित त्याच्या या मस्तकात संताप वाहू लागला. चिडलेल्या इंद्राने अप्सरांना श्राप दिला. हे अप्सरांनो, तुमच्यामुळे हा इंद्र आज सगळ्या देवांमध्ये अपमानित झाला. तुम्ही माझं सगळं इस्तीप बिघडवून तुम्हाला तुमच्या सौंदर्याचा सर्व गर्व चढला ना. आत्ताच्या आत्ता तुमचे हे सौंदर्य नष्ट होऊन 12 वर्ष तुम्ही रवरावत जाऊन पडाल. इंद्राची ही शापवाणी पूर्ण होत नाही तोपर्यंत 7 अप्सरा ठिक्कर पडून हडळीसारख्या बेसूर दिसू लागल्या. त्या ध्याय मोकळून रडू लागल्या. इकडे तबलाजी थरथर कापू लागला. सगळ्या आपापल्यामुळेच घडले. आपल्या मनात कली शिरला. आपला स्वार्थ सुटला. यामुळेच आता इंद्र आपल्याला तरी कसा सोडेल. तो इंद्रापुढे हात जोडून उभा राहिला. देवा, ही सगळी माझी चूक आहे. बिचाऱ्या अप्सरांना त्यांची शिक्षा का द्यावी. मला हवी तेवढी शिक्षा द्या, पण त्यांना शाप द्या. तबलाजी गयाबया करून इंद्राला मनवू लागला. इंद्राचा क्रोध त्याने जबरदस्त वाढला. तू तर 12 वर्ष सेनाचा किडा बनवून राहशील. इंद्राने तबलाजींना पण श्राप दिला. तितक्यात नारद मुनी तिथे पोचले. त्यांनी इंद्राला सगळं समजावून सांगितलं. सगळं माहिती कळल्यावरती इंद्राचं नेमकं कुठे चुकलं हे कळलं. पण आता तो शाप देऊन बसला. आता तो शाप माघारी कसा घ्यायचा. इंद्राच्या या सर्व संतापाला आता वितळायला एक गोष्ट म्हणजे त्याच्या मनामध्ये दया निर्माण करणं. अप्सरांना शाप द्यावा लागला. तुम्ही 7 बहिणी एका शंकराचा भक्त असलेल्या वांझोट्याच्या पोटी जन्म घ्याल आणि तो तबलाजी तुमचा भाऊ म्हणून. एक बाईच्या पोटी जन्म घेऊन तुम्ही 7 आसरा व्हाल. तुमची कहाणी घराघरात सांगितली जाईल. इंद्राच्या शापामुळे 7 अप्सरा रवरावत जाऊन पडल्या. तबलाजी हत्तीच्या शेणात किडा म्हणून पडला. बघता बघता 12 वर्ष उलटून गेली. एका गावात एका महादेवाचा भक्त राहत होता. रोज महादेवाच्या पिंडीला पूजा करायचा, बेलाची पानं व्हायचा. त्याचं वय उलटून गेलं, पण त्याच्या घरात मुलं बाळं नव्हती. भक्तीसारखी खंत त्याची पत्नीही त्याला म्हणजे करत होती. पत्नी आपल्याला हात उघडत राहायची. वांझोटेपणाचा शिक्का कपाळी बसलेला वंशाला दिवा नाही. देव तरी असा कसा हटवादी, ज्याला नको त्याला बक्कळ देतो आणि आपल्याला हवंय तर आपल्याला एकही नाही, असं म्हणत दोघी पती पत्नी महादेवाजवळ एके दिवशी गेली.
देवळात गेले. देवाच्या पिंडीजवळ जाऊन देवाला म्हणाले, आज आम्ही ठरवून आलो आहे की तुझ्या पिंडीवर डोकं आपटून जीवच द्यायचा. त्याप्रमाणे त्यांनी डोकं आपटायला सुरुवात केली. रक्त वाहू लागलं. तेवढ्यात महादेव प्रसन्न झाले. त्यांना भक्तीचा खीव आली, दया आली. त्यांची मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून त्यांना वचन दिले, तुम्ही गरोदर राहिला. तिने सुंदर कमळाच्या फुलासारख्या मुलींना जन्म दिला. दोघांनाही खूप आनंद झाला. वांझोटेपणाचा शिक्का पुसला. पण आता मात्र असं झालं की दरवर्षी बायको गरोदर राहू लागली. तिला प्रत्येक वेळेस मुलगीच होत होती. एक करत 6 मुली झाल्या. 7व्या वेळेला म्हातारी फारच खंगळे. म्हातारी म्हणाले, देवाने हे काय चेष्टा लावली आहे. अगोदर मूल बाळ नव्हतं, दिलं तर आता सारख्या मुलीच देत आहे. सर्व मुली आता त्यांची लग्न करायला हवी. तोपर्यंत आपण जगू की नाही. 7वी मुलगी जन्माला आली तेव्हा सर्वात मोठी मुलगी उपवर झाली. एका मुलीचा तरी आपण संसार पाहावा डोळ्यांनी, असं त्या आईवडिलांना वाटू लागलं. आपल्या पतीला पत्नी म्हणाली, रत्नागिरी जवळील एका पाटील घराण्यात अगदी देव माणूस आहे, त्याला भेटा आणि आपल्याला काहीतरी मदत त्यांच्याकडे मागावा. आणि पतीला तिने रत्नागिरीला पाठवले. पाटलाचा वाडा भरभक्कम होता. दारावरती पहाऱ्यांसाठी शिपाई होते. मुलीचा पिता त्या पाटलाच्या वाड्याजवळ जाऊन महादेवांच्या ह्या आशीर्वाद म्हणून मिळालेल्या मुली घेऊन आला. एकापेक्षा एक सुंदर, रूपवान, गुणवान. आणि त्यांची लग्नाची चिंता ही त्या मुलींना तो घेऊन तिथे गेला. तुमच्या गावात द्यावी अशी त्याने इच्छा त्या महाराजांकडे केली. आणि हे ऐकून पाटील आनंदी झाले. देवाने 7 मुली दिल्या होत्या. त्यांनी विचार केला की 7ही मुली एकाच घरात बहिणी म्हणून सुखाने नांदतील. पाटलाने आपला विचार अगदी सहजपणे बोलवून दाखवला. आणि पिता अगदी आनंदी झाला की तू आमच्या 7 मुली तुझ्या घरी सुना म्हणून घेणार. या गोष्टीने पित्याला फार आनंद झाला. त्याने विचार केला की महादेवाने आपले सारे प्रश्न मिटवून 7ही मुलींना पाटलांच्या 7 मुलांशी लग्न लावून एकदम सोपं काम करून दिलं. अशा तशा त्या 7 बहिणी दिवे लावले. सर्वत्र उजेड केला. सर्व व्यवस्थित झाल्यावरती त्यांच्या आईबाप महादेवाच्या पायरीवर सुखाने मरण पावेल. इकडे 7 बहिणींचा संसार फुलला होता. सगळ्याजणी कामात अगदी निपुण होत्या. सगळे चांगलं चाललं असताना एकदा नारद मुनी तेथे आले. नारद मुनींना पाहून पाटलांनी त्यांच्या पायावरती त्या मुलींना देखील नारद मुनींनी पाया पडायला पाठवले. त्याच काही वेळातच 7ही बहिणी तेथे हजर झाल्या. तेव्हा नारद मुनी सुनांच्या पाया पडल्यानंतर हैराण झाले. पाटलांना विचारले, मुनी तुम्ही पाटलांनी विचारले मुनींना, माझ्या सुनांच्या पाया का पडलात तुम्ही? नारद मुनी म्हणाले, देवांच्या लेकी आहेत, तुमचे भाग्य फार थोर आहे. असे सांगून नारद तिथून थेट इंद्राकडे गेले. ते इंद्राला म्हणाले, तू हे काय केलंस? इथे स्वर्गात अंधार पडलाय. तिकडे बघ, पाटलाच्या वाड्यावर तुझ्या अप्सरा उजेड पाडतायत. सगळेजण त्यांच्या नावजात आहे. असे बोलून नारद मुनी तिथून निघून गेले. पण इंद्र मात्र विचारात पडला. काय करावं असे चुकीच्या पद्धतीने विचार इंद्राच्या डोक्यात फिरू लागले. वाड्यात एक धनगराणी बाई कामाला होती. तिच्या लग्नात अक्षता डोक्यावर पडल्या आणि नवरा मांडवातच मरून पडला. बिचारीने कपाळ फुटलं. फुटक्या कपाळीने म्हणून तिच्यावरती शिक्काही बसला. आता कोण आसरा देणार तिला? आईवडील म्हणाले, आम्ही जेव्हा तुझं लग्न करून दिलं तेव्हा तू आमच्यासाठी मेली. आता आमचा तुझ्याशी काही संबंध नाही. सासरची माणसं म्हणू लागली, तू आमच्या मुलाला खाल्लंस. सून आमच्या घरात नकोच. काही कळेना कुठे जावं. तेव्हा पाटलांनी तिला आसरा दिला. बहीण म्हणून सांभाळलं. तीही नेकीने राहिली. आपलं पाऊल तिने वाकडं पडू दिलं नाही. ह्या महादेवाच्या 7 लेकी म्हणजे 7 बहिणी. त्यांना भाऊ नव्हता. महादेवाने त्यांची हाक ऐकली. धनगरणीच्या पोटात पाण्यातून गर्भ सोडला. शेवटी देवाची लीला वेगळीच. धनगरणीचं पोट वाढू लागलं. 7 महिने होताच पोट मोठं दिसू लागलं. पण गावातील लोक सगळे
चांगले नसतात आणि काही वाईटही असतात. त्यातील एका पाटलाची भाऊजाई देखील होती. तिने तर आता घाटावर धुणं धुता अगदी पाटलावरतीच आळ घातला. गावभर धिंडोरा पिटला की त्या धनगरणीच्या पोटात पाटलाचंच बाळ. मनाला पण आणि त्याचे काय म्हणतात वाड्याला पण अगदी कलंक लागावा. दुसरा करेल तो गावकरी पण वाटेल. पण इंद्रानेच ही कली भडकवली होती. संतापलेले गावातल्या लोकांनी पाटलाचा न्यास केला. पाटलावरती दगडफेक केली. पाटील रक्तबंबाळ झाला. पाटलाच्या वाड्यात आडणा लावायला, कुलूप लावायला आदेश आला. पाटलाचा बाहेर दिवसभर फिरण्यावरती बंदी घालण्यात आली. पाटलाच्या घरावर बहिष्कारच टाकण्यात आला. पाटील मात्र त्यामुळे फार दुःखी झाला. त्याने विचार केला, आपल्या बहिणीला धनगरणीला कदाचित तिचे पाऊल वाकडे पडले म्हणून दिवस राहिले असतील. बहिणीसाठी काहीतरी केलं पाहिजे. दिवसामागून दिवस जाऊ लागले. धनगरणीचं बाळंतपण आलं. तिने गुरांच्या गोठ्यात बाळाला जन्म दिला. ज्या आईने जन्म दिला ती आई त्याला टाकून गेली, पण गाईने त्याला सांभाळलं, दूध पाजलं. एकटाच देवाशी बोलत बसला. पाटील तेव्हा तो देवाला म्हणाला, देवा, असं काय चूक केली की तू माझ्यावर इतका कोपलास? असं कोणतं पाप माझ्याकडून घडलं की ज्यामुळे इतकी मोठी शिक्षा तू माझ्यावर दिली? तुमच्या घराला जी कुलूप लागली आहे तीच कुलूप काढण्यासाठी मी आलो. गोठ्यातून आवाज आला. कोण बोललं बघायला पाटील गेले तर काय, तहानं बाळ त्याच्याशी बोलत होतं. पाटील धन्य झाले. पाटलीनीला त्या धनगरणीला न्हाऊ घातलं. तिला म्हणाली, तुझ्या पोटी देव जन्मला. तू देवाची आई आहेस. त्या लहानग्या मुलामुळे वाड्यात आनंदाची भरती आली. 7 बहिणींना भाऊ मिळाला. पण तो मात्र खायला आणि झोपून जायला म्हणून त्याचं नाव सगळ्यांनी आळशी अवधूत असं ठेवलं. छोटा आळशी अवधूत बसून 7 बहिणींची पाटलीनीला 16 सहस्र 18 पुराणांचं ग्रंथ गाथा शिकवू लागला. 16 दिवस झाले. आता शिक्षणाचा शेवटचा दिवस. तेवढ्यात तिथे नारद मुनी आले. आळशी अवधूताला पाहून नारद त्याच्या पायाला पडले. तेव्हा पाटलांनी पुन्हा विचारलं, मुनी, तुम्ही मागच्या वेळेला माझ्या सुनांच्या पाया पडले, आता अवधूताच्या पाया पडतायत का? तेव्हा नारद मुनी सांगतात, इंद्राच्या शापामुळे हत्तीच्या शेणातला किडा होऊन पडलेला तबलाजी आता देव अवतार घेऊन या माऊलीच्या पोटी आलाय. तोच तुमचा रक्षण करता आहे. असे सांगून नारद मुनी थेट स्वर्गात गेले. इंद्राला म्हणाले, इंद्रा, तू हे काय केलंस? पाटलावर आळ आणून तू त्याला मारहाण करायला लावलीस. घराला कुलूप लावलीस. आता तो अवधूत ती कुलूप जागेवरच काढून टाकेल. असे बोलून नारद निघून गेले. इंद्र विचारात पडला. काय करावे? काही उत्तर इंद्राला सापडेना. शंकर, पार्वती आणि गंगा यांचं भांडण झालं. गंगा बसली होती इंद्र यांच्याकडे. तिला पाहून गंगेला म्हणाले इंद्रदेव, ते शंकर पार्वती तिकडे मजेत आहेस. तू इकडे उगाच झुरत बसली आहेस काय? करू तो देवांचा देव महादेव माझ्यावरती रुष्ट झालाय. कधी त्याला माझी दया फुटेल कुणास ठाऊक. तेव्हा इंद्र म्हणाला, आशाने काही होणार नाही. खाली पृथ्वीवर जा. दगडाला जीभ लाव. नदी नाले आडव. तळी कोरडी कर. पाण्याचा थेंब ठेवू नको. दुसरीकडे देऊच नको. माणसं मरू लागली, प्राणी मरू लागली, गुरांच्या गोठ्यात गुरं मरू लागली की मग शंकर तुझी आठवण काढेल आणि मग येईलच रत्नागिरीत. तेव्हा एक घटना घडली. शंकराला तुझी आठवण येईल असं म्हणत खरं तर इंद्राने गंगेला भडकवलं. तसंच घडलं बरं. आता इकडे आपण पाहू शकतो, इंद्र मग सांगू लागला की रत्नागिरीमध्ये एक पाटील आहे. त्याच्या 7 सुनांचा बळी घे. आणि असं म्हटल्यावर शंकर देखील टाळ्यावर येऊन बघ इंद्राचं बोलणं ऐकून गंगा तिथं खरंच गेली. दिसली. तिने लगेच दगडाला जीभ लावली. पृथ्वीवर सगळे पाणी अडवलं. सर्वत्र दुष्काळ पडला. सर्व जीव तडफडून मरू लागले. रांजण खळगे खूप खोल गेले. त्याचं पाणी अजूनही कधीही आटलं नव्हतं. ते सगळं आटून गेलं आणि रांजण ढवाला आला. आकाशात चंद्र चमकताच दिसावा तशी गंगा डोहात चांदणीसारखी चमचम दिसू लागली. ह्यावेळेस कोण दिसतंय? पाटील विचार करू लागला.
तेव्हा गंगा म्हणाली, पाटील घाबरू नको, मी गंगा आहे. मीच सर्व पृथ्वीवरचं पाणी अडवलंय. जर का तुला पाणी हवं असेल तर 7 कोऱ्या सुवासिनी मला अर्पण कर, नाहीतर सगळेच तडफडून मरतील. गंगा म्हणाली. तेव्हा पाटील म्हणतात की सर्व कशासाठी? तुला हवं तर माझा प्राण घे ना, पण गावाला मात्र सोड. तेव्हा गंगा म्हणाली, पाटील तुमचे प्राण घेऊन काय करू? मला माझा बळी हवाय. पाटील मात्र तशाच कावड घेऊन घरी आला. त्याने गावकऱ्यांना सांगितले, गावावर मोठं संकट आले, गंगेचा कोप झालाय. मी 7 कोऱ्या सुवासिनींचा बळी कुठून देऊ? ज्याच्याकडे 4 सुना आहेत त्यांनी एक द्यावी. सगळीकडे हे संकट दूर करून टाकावे. गावकरी भडकले. पाटील तू वेडा झालास का? असं म्हणत गावकऱ्यांनी पाटलांना मारण्यास सुरुवात केली. रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पाटील घराकडे गेला. त्याने सर्व कहाणी सांगितली. तेव्हा मोठी सून कमळावती पाटलांना म्हणाली, तुम्ही गावात न जाता आम्हाला सांगायला हवं होतं तर ती वेळ आलीच नसती. ती आपल्या बहिणीला म्हणाली, आज चांगला स्वयंपाक करा, दुरड्या भरून घ्या, सुवासिनींचे शालू नेसा, दागिने घाला, मळवट भरा आणि आता आपलं घर माघारी न जाता आपण तिकडे पुढे जायचं. आपल्या भावाला सांगितलं, भावा अवधूता, गाडीला बैल जुंप, आपल्याला नदीवर नेऊन सोड, आम्हाला गंगेला पूजेला जायचं आहे. तयारी सुरू झाली. सर्व स्वयंपाक झाला, जुरड्या भरल्या, शालू नेसल्या. पाटील बिचारा खूप गहिवरला. सुनांना म्हणाला, लेकींनो, तुम्ही हे सर्व जीवांसाठी तुमचा जीव देतायत. तुमची कहाणी आयाबाया जिवंत ठेवतील. तेवढ्यात छोट्या छोट्या अवधूतांना खिल्लारी बैलांनी गाडी झुंपली. खांद्यावरती घुंगरांची भाडं मारली, तशी वेताची छडी घेतली. गाडी निघाली. 7 बहिणी गाडीत बसल्या. पाटलांच्या पाटीलवाड्यातून त्या निघाल्या. नवऱ्यांना हात करून लागल्या. गाडी नदीच्या दिशेने निघाल्या. अवधूताने नदीच्या कडेला गाडी सोडली, घोंगडं खाली ठेवलं आणि बघता बघता झोपून देखील गेला. त्याला जाग आली तेव्हा त्याला बहिणी दिसत नव्हत्या. रांजणडोह पूर्ण भरला होता. नदी दुथड्या भरून वाहू लागल्या होत्या. अवधूताने डोहात उडी मारून पाहिली. त्यात कुठेच पाताळाचा साधा पदरही दिसत नव्हता. अवधूत पोहत पोहत भुई पाताळापर्यंत गेला. तिथे त्याला एक महाल दिसला. महालाच्या दाराजवळ कुलूप होतं. आत 7 बहिणींना कोंडून ठेवलेलं होतं. गंगा इंद्राला सांगायला गेली. अवधूताने कुलपावर येताच छडी मारली. लगेच कुलपाचे 4 तुकडे झाले. अवधूताला बघून बहिणी रडू लागल्या. त्याला म्हणाल्या, आमचे जे काही बरं वाईट होईल ते होऊ दे, पण तू तुझा जीव धोक्यात घालायला नको होतास. इथे का आलास? तेव्हा अवधूत म्हणाला, मी तुम्हाला काही कसं होऊ देईल? मी तर तुमचा रक्षण करता. माझ्याबरोबर बहिणींना त्याने पाण्याबाहेर काढले आणि त्याने गाडीत बसून घरी आणून सोडले. आता गंगा इंद्राला घेऊन आली. बघते तर दरवाजा उघडा, कुलुपाचे 4 तुकडे झालेले आणि ते काही नाही. विचार करू लागली. त्यानंतर त्यांना कळले की अवधूताचे काम. गंगाने इंद्राला सांगितले, तू पुढे जा, मी त्यांना घेऊन येते. इंद्र पुढे जात नाही तोपर्यंत विजा चमकायला लागल्या. वादळ वारा सगळं काही पाण्यामुळे गाव वाहून निघू लागले. पाणी पाटलाच्या वाड्याच्या स्पर्शापर्यंत सर्वत्र जलमय झाले. गंगा पाटलांपर्यंत आली. पाटील सुना होताच. तेव्हा 7 बहिणी आपल्या भावाला म्हणाल्या, अवधूता, हे ऐकणार नाही, आपला बळी घेतल्याशिवाय राहणार नाही. चल, आम्ही तुझ्याबरोबर येण्यासाठी तयार आहोत. असे म्हणत त्यांनी पाण्यात पुन्हा उडी घातली. बरं, मी कशाला थांबू म्हणत अवधूत पण पाण्यात शिरला. पाण्यात सगळे गुडूप झाले. त्यांना घेऊन गंगा थेट महादेवाकडे कैलासावरती गेली. ती महादेवांना म्हणाली, महादेव, करू का याच बरं वाईट? घेऊ का ह्यांचा बळी? मला इंद्राने परवानगी दिलेली. महादेवांनी इंद्राची युक्ती कळली. त्यांनी इंद्राची समजूत काढली. महादेव इंद्राला म्हणाले, इंद्रा, त्यांच्या चुकीचा तू किती राग धरणार आहेस? देवांना हे शोभत नाही. इंद्राला आपली चूक कळली. त्याने महादेव गंगेला म्हणाले, अगं गंगे, तू तर सर्वांची जीवनदायी आहेस. तुझं पाणी म्हणजे अमृत आहे. तू जर का असे भक्तांचे जीव घ्यायला लागलीस तर कसं होईल? गंगेलाही आपली चूक कळली.
ती सातही बहिणींना म्हणाले, तुम्ही सातही जणी बहिणी माझ्या पान महालामध्ये राहा. गंगेने त्यांचा उद्धार केला. दिलेले त्यांचे सगळे आशीर्वाद पूर्ण होतील. लोक त्यांना मान देतील. सुवासनी त्यांच्या ओट्या भरतील. आणि अवधूत हा धनगरीच्या पोटी जन्माला आला म्हणून त्याला पाण्याच्या कडेला मान देण्यात आला. त्याला बोकडा आणि कोंबड्या यांचा नैवेद्य म्हणून मान दिला जाईल. अशी ही 7 आसरांची कथा सुफळ संपूर्ण झालेली आहे.